उल्वे सेक्टर 8 मधील सिडकोच्या प्लॉटवर उभारलेल्या अनधिकृत ढाब्याला मध्यरात्री भीषण आग लागून तो पूर्णतः जळून खाक झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, परंतु आगीमुळे जवळील इमारतींच्या भिंतींना झळ बसली आहे। एक सिडकोच्या जमिनीवर अनधिकृत ढाबा उभारला कसा? कारवाई का झाली नाही, असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे। तर या घटनेनंतर अशा अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईची रहिवाशांची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। नक्की कोणाचे आणि काय घडायचं? सिडकोच्या या सामाजिक सेवे संस्थेचा प्लॉट आहे। ही जागा सिडकोची आहे। सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुहास गोंधळे नावाच्या एका बामणडोरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली। पहाटे आग लागल्यामुळं जीवितहानी घडली, मात्र विद्युत हानी फार मोठ्या प्रमाणात झाली। तर ती आग जर आणखी फफवली असती आणि सिलेंडर जर गोंधळी तिथून बाहेर पडले असते तर समोर मोठी वसाहत आहे, लोक म्हणतात त्यांना सुद्धा मोठी हानी भोगली असती। पण मला हे सांगायचं आहे या निमित्तानं की अद्याप पोलिसांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही त्यांच्यावर केलेली नाही। खरं पाहता सुहास गोंधळीवर इलिगल ढाबा चालवण्याबद्दल, इलिगल गॅसेस सिलेंडर गॅस आणल्याबद्दल, MSCBचे कनेक्शन घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी सिडको आणि अतिक्रमण पथकाने घेतली असती तर हा अनर्थ टाळला असता असं मला वाटतं। याबाबतीत आपण कुठे प्रशासनाला त्यांना सिडकोला आणि पोलिसांना CP ऑफिसला मी मेल केलेले आहेत। या संदर्भात जर त्यांनी योग्य ती ऍक्शन पोलिसांनी नाही घेतली तर मी या निमित्तानं सुहास गोंधळीला अटक करण्यासाठी सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये मागेन। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।